स्ट्रक्चर्स ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्यूल या चॅप्टरचे न्यूमरिकल्स आहेत. सॉल्ड न्यूमरिकल आहेत पुस्तकातले, ते आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. हे जर एकदा सोडवून बघितले तर यातल्या सगळ्या फॉर्म्युलाची चांगल्या प्रकारे तुमची रिव्हिजन होईल आणि मग त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे जरी न्यूमरिकल परीक्षेमध्ये आले तरी ते तुम्हाला सोडवता येतील. तर सगळ्यात पहिला इथे जो आहे न्यूमरिकल ते आहे कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ थर्ड ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. तर आता रेडियस ऑफ द ऑर्बिट ऑफ ॲटम अकॉर्डिंग टू द बोहर्स थिअरी, त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी वापरतो. इनफॅक्ट दोन पॉस्ट्युलेट वापरतो. तर एकानुसार हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन जेव्हा गोल फिरतो न्यूक्लियस भोवती तेव्हा त्या सर्क्युलर मोशनसाठी लागणारा सेंट्रिपेटल फोर्स आहे, तो सेंट्रिपेटल फोर्स हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातनं मिळत असतो. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला mv² r हा इथे लिहिला आपण. सो दिस इज मास ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. Vn is the velocity of the electron in the nth orbit. Rn is the radius of the nth orbit. And that is equal to 1/4 pi epsilon 0. इथे कुलम्स लॉ वापरतोय आपण. So 1/4 pi epsilon 0 Ze is the charge on the nucleus, E is the charge on the electron, म्हणून Ze स्क्वेअर झालं डिवायडेड बाय Rn स्क्वेअर. तर अशा रीतीने सेंट्रिपेटल फोर्स चा फॉर्म्युला वापरला आणि याच्या बरोबर जे काही आपण वापरलं ते म्हणजे बोहर्स ॲटॉमिक मॉडेलचं सेकंड पॉस्ट्युलेट जे आहे की अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज ॲन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, म्हणून आपण लिहिलं nh/2π. तर हे दोन फॉर्म्युले तसं लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. म्हणजे हा रेडियसचा हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला इथे तो ठीक आहे, तो जर आपला पाठ झाला तर काहीच हरकत नाही. पण तो जर पाठ झाला नाही तर मग आपण आयत्या वेळी तो फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो का? तर या दोन फॉर्म्युलावरनं तो फॉर्म्युला आपण नक्की डिराईव्ह करू शकतो, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला. आणि हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय केलं मग या फॉर्म्युलामध्ये, ह्याच्यामध्ये ह्याच्यावरनं ही जी Vn ची किंमत मिळाली आपल्याला या पॉस्ट्युलेटवरनं, ती Vn ची किंमत आपण ह्याच्यामध्ये घातली आणि मग त्याच्यावरनं जो आपल्याला Rn चा फॉर्म्युला मिळाला, Rn इज इक्वल टू h² epsilon 0/π ab Ze² इंटू n². आणि इथे हा जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण a0 असं म्हटलेलं आहे. हा जो आला कॉन्स्टंट h² epsilon 0/π m Ze². तर तो a0 जर आपण लक्षात ठेवला तरी काही हरकत नाही. 0.053 नॅनोमीटर ही त्याची किंमत झाली आणि त्याला फक्त मग आपण n² ने मल्टिप्लाय केलं. हा कॉन्स्टंट आपल्याला लक्षात ठेवता आला पाहिजे. हा राहिला तरी काही हरकत नाही, नाही राहिला तरी आयत्या वेळी आपण तो कॅल्क्युलेट करू शकतो. याला फक्त n² ने आपण मल्टिप्लाय केलं. म्हणजे जेव्हा हे न्यूमरिकल आपण सोडवायला जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी ॲट द बॅक ऑफ अवर माइंड असतील तर आपल्याला ते सोडवता येतं. त्यातला जो a0 हा आपण शोधून काढला, Rn इक्वल टू a0 इंटू n². तर हा a0 म्हणजेच काय आहे थोडक्यात की त्या बोहरच्या पहिल्या ऑर्बिटची रेडियस आहे ती.
बोहरच्या पहिल्या ऑर्बिटची रेडियस, आणि ती जर तुम्हाला 0.053 नॅनोमीटर लक्षात ठेवता येणार असेल तर मग याच्या पुढच्या सगळ्या ऑर्बिट दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू n स्क्वेअर, त्या n स्क्वेअरशी डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहेत. मग सेकंड ऑर्बिट असेल तर या 0.053 ला 4 ने मल्टिप्लाय करायला लागेल, थर्ड असेल तर 9 ने करायला लागेल, फोर्थ ऑर्बिट असेल तर 16 ने करायला लागेल, आणि सो ऑन अँड सो फोर्थ. तर इतक्या सगळ्या गोष्टींची रिव्हिजन या एका न्यूमेरिकलमुळे आपली झाली. दुसरा न्यूमेरिकल काय बघा आता. इन अ रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अज्युम दॅट इन्सिडेंट अल्फा पार्टिकल इज मूव्हिंग डायरेक्टली टुवर्ड्स द टार्गेट न्यूक्लियस. अल्फा पार्टिकलची रेडियस दिली आहे आणि टार्गेट न्यूक्लियसची रेडियस दिली आहे. इफ द अल्फा पार्टिकल स्टॉप्स राईट ॲट द सर्फेस ऑफ द गोल्ड न्यूक्लियस, हाऊ मच एनर्जी डिड इट हॅव टू स्टार्ट विथ. म्हणजे बघा इथे काय होत आहे. गोल्ड न्यूक्लियस आहे की जे 6.23 फेम्टोमीटर इतक्या आकाराचं आहे, आणि हे जे गोल्ड न्यूक्लियस आहे ते त्याच्यावरती येऊन थांबलं आहे. म्हणजे त्यांनी जस्ट टच केलं आणि तिथे ते थांबलं. म्हणजे थोडक्यात ह्या कंडिशनमध्ये त्यांची जी पोटॅन्शियल एनर्जी आहे या सिस्टीमची, तेवढी कायनेटिक एनर्जी सुरुवातीला त्या अल्फा पार्टिकलकडे असायला पाहिजे. हे तुमचा अल्फा पार्टिकल आहे आणि हा तुमचा गोल्डचा मॉलिक्यूल आहे. तर या सिस्टीमची पोटॅन्शियल एनर्जी जरी आपण काढली आणि त्याचा फॉर्म्युला इथे दिला आहे आपल्याला. आता हा पोटॅन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पुन्हा इलेक्ट्रोस्टॅटिकच्या चॅप्टरमधला घेतलेला आहे की पोटॅन्शियल एनर्जी इज 1/4πε0. दिस इज अ कॉन्स्टंट. देन द टू चार्जेस. आता टू चार्जेस काय घेतलेत बघा. अल्फा पार्टिकल वरचा चार्ज 2e, कारण अल्फा पार्टिकलमध्ये 2 प्रोटॉन आहेत आणि 2 न्यूट्रॉन आहेत. न्यूट्रॉनवर चार्ज नाही, त्यामुळे प्रोटॉनचा चार्ज घेतला 2e. नंतर हा जो गोल्ड आहे त्या गोल्डचा ॲटॉमिक नंबर आणि इंटू e, आणि डिव्हायडेड बाय त्यांच्या 2 रेडियसमधला अंतर. सो हे जे अंतर आहे दॅट इज इक्वल टू R1 + R2 जे आपल्याला दिलं आहे इथे 1.80 आणि 6.23 फेम्टोमीटर. मग ही जर पोटॅन्शियल एनर्जी काढली जशी इथे काढली आहे बघा. हा 79 काय घेतला इथे. 79 इज ॲटॉमिक नंबर ऑफ गोल्ड. तो इथे या झेडची किंमत म्हणून टाकला, आणि जे काही उत्तर आलं ते आपण आधी जूलमध्ये काढलं आणि मग त्याचं रूपांतर आपण केलं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. तर अशा प्रकारे आपण हे करू शकतो. जूलचं मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये कसं आपण करायचं की जे काही तुम्हाला जूलमध्ये उत्तर मिळालं आहे, समजा 4.53 × 10⁻⁻12, त्याला चार्ज ऑन इलेक्ट्रॉनने डिव्हाइड करायला पाहिजे. 1.6 × 10⁻⁻19 वरती गेलं की उत्तर इलेक्ट्रॉन व्होल्टमुळे मिळेल, आणि त्याच्यातनं 10⁻⁶ फॅक्टर कमी केलात की तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये उत्तर मिळेल. तर इथे आपल्याला कन्सेप्च्युअली काय लक्षात ठेवायचं आहे की द कायनेटिक एनर्जी इन द बिगिनिंग दॅट इज possessed by that alpha particle is equal to the potential energy at the end, because it is said that the alpha particle just stopped right at the surface of the gold nucleus. तिसरं आपल्याला सांगितलं आहे की डिटरमाइन द एनर्जीज ऑफ द फर्स्ट 2 एक्साइटेड स्टेट्स ऑफ इलेक्ट्रॉन in hydrogen atom, and what are the excitation energies of the electrons in these orbits. आता इलेक्ट्रॉनची एनर्जी, द एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट इज गिवन बाय -13.6 × 1/n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता हा सुद्धा थोडंसं फॉर्म्युलाचं डेरिवेशन सांगतो मी की हा -13.6 कुठनं आला इतकं समजून घेऊया आपण, म्हणजे त्याच्या पाठीमागची थिअरी पण लक्षात येईल. तसं मगाशी 0.053 नॅनोमीटर A0ची किंमत लक्षात ठेवलीत, तसं हा -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट पण लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही. पण तो आला कुठनं हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर त्या इलेक्ट्रॉनची त्या ऑर्बिटमधली एकूण एनर्जी, दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन, that is the summation of kinetic energy and potential energy. आता इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी किती असेल तर ½ mv²,
आणि पोटेन्शियल एनर्जी जर म्हणाल तर 1/4πε0 E इंटू ZE. आता इथे मायनस साईन पाहिजे कारण इलेक्ट्रॉन कॅरीज निगेटिव्ह चार्ज आणि इथे आपल्याला ॲडिशन करायचे असल्यामुळे इथे साईन इज इम्पॉर्टंट. सो -ZE²/RN. याच्यामध्ये जर Vn ची किंमत घातली तुम्ही Vn = ZE² इंटू 2ε0h इंटू 1/n तर आपल्याला टोटल एनर्जीचा जो फॉर्म्युला मिळतो -mZ²e⁴8ε0²h². तर ह्या सगळ्याची किंमत इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आहे -13.6. आता हे Vn कुठनं आलं असं विचाराल तुम्ही. तर हे जे आपण सगळ्यात सुरुवातीला ही आपण Rn ची जर किंमत ह्याच्यामध्ये काढली तर हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये आपण काय केलं होतं मगाशी Vn ला रिप्लेस केलं होतं. याच्याऐवजी इथनं तुम्ही Rn ला रिप्लेस केलं Rn = NH/MEVN2π. तर तुम्हाला ते Vn चा फॉर्म्युला मिळेल. कुठला Vn चा फॉर्म्युला मिळेल? Vn चा हा फॉर्म्युला मिळेल तुम्हाला आणि तो जर तुम्ही ह्या ½ mv² फॉर्म्युलात घातला तर तुम्हाला हा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल. म्हणजे -13.6 हे लक्षात ठेवायला काहीच हरकत नाही किंवा लक्षात ठेवाच, पण तो फॉर्म्युला आला कुठनं हे पण थोडंसं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर मग एकदा आपल्याला फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी मिळाली तर मग इतर सगळ्या ऑर्बिटची एनर्जी इंटू 1/n² आहेत. म्हणजे सेकंड ऑर्बिट असेल तर त्या -13.6 ला 2चा स्क्वेअर म्हणजे 4 ने डिवाइड केलं पाहिजे आणि थर्ड ऑर्बिट करता -13.6 ला 3च्या स्क्वेअरने म्हणजे आपल्याला 9 ने डिवाइड केलं पाहिजे. अशा प्रकारे एनर्जी मिळतील आपल्याला. पुढचा प्रश्न आहे कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ द फर्स्ट 3 लाईन्स ऑफ द पॅशन सिरीज ऑफ हायड्रोजन ॲटम. आता इथे या सगळ्या सिरीज लक्षात घ्यायच्या आधी आपल्याला या सिरीजच्या नावांचा क्रम लक्षात ठेवा आणि त्या सिरीज नेमक्या काय आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. तर पहिली लायमन सिरीज आहे. लायमन सिरीज म्हणजे इतर कुठल्याही ऑर्बिटमधनं इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये जम्प करतोय. म्हणजे n = 1, m कॅन बी 2, 3, 4 अप टू इन्फिनिटी. दुसरी आहे बामर सिरीज. त्याच्यामध्ये n = 2 म्हणजे इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये जम्प करतोय. m = 3, 4, 5, 6, 7, 8. नंतर पॅशन सिरीज करता n = 3. यानंतर ब्रॅकेट सिरीज करता n = 4 आणि जी पीफंड सिरीज आहे त्या पीफंड सिरीज करता n = 5. अशा प्रकारे या ऑर्बिट्स आहेत. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे आता परत येऊया. आपल्याला प्रश्न विचारला डिटरमाइन द एनर्जीज ऑफ द फर्स्ट 2 एक्साइटेड स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन अँड व्हॉट आर सॉरी हे नाही हा इथला खालचा प्रश्न आय एम सॉरी. सो कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट 3 लाईन्स इन द पॅशन सिरीज विचारलं आपल्याला. आता पॅशन सिरीज म्हणजे आपल्या लक्षात यायला पाहिजे की फॉर द पॅशन सिरीज n = 3 म्हणजे इलेक्ट्रॉन हा आउटर ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एंट्री घेतोय. इलेक्ट्रॉन हा आउटर ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एंट्री घेतोय. तर त्याच्या आपल्याला फर्स्ट 3 लाईन्स याचा अर्थ काय की m = 4, m = 5, m = 6. पण त्याच्या आधी हा जो काही फॉर्म्युला आहे कसला 1/λ तो कसा काय कुठनं आला बघूया आपण. तर एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज hν इज इक्वल टू Em - En आणि मग त्या एनर्जीचा फॉर्म्युला घातला आपण आणि त्याच्यावरनं आपल्याला hν ची व्हॅल्यू मिळते. पण hν इज इक्वल टू hc/λ. तर म्हणाल हे hν चं hc/λ कुठनं झालं तर वेलॉसिटी c इज इक्वल टू न्यू इंटू लॅमडा. हो की नाही. मग इथे आपल्याला न्यू रिप्लेस करायचं आहे. मग न्यू इक्वल टू व्हॉट न्यू इक्वल टू c/λ. मग हा c/λ ची किंमत आपण इथे घातली. त्यातला c आणि h ला आपण केलं ट्रान्सपोज तर इथे ते c आणि h इथे आले मग h3c असं झालं. आता हो mez² e⁴ 8ε0 h3c
हा राइडबर्ग कॉन्स्टंट आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये तुम्हाला काही काही ज्या किमती आहेत, जसं की त्या बोहरच्या पहिल्या ऑर्बिटची रेडियस ती आहे 0.053 नॅनोमीटर. नंतर मगाशी हायड्रोजनच्या पहिल्या ऑर्बिटची एनर्जी ती आहे -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. तसा इथे राइडबर्ग कॉन्स्टंट हा आहे 1.097 × 10⁻⁷. हा जर लक्षात ठेवलात तुम्ही तर मग फॉर्म्युला खूप सोपा होतो. म्हणजे mez² e⁴/8ε0h³ या सगळ्याची व्हॅल्यू म्हणजे राइडबर्ग कॉन्स्टंट आहे 1.097 × 10⁻⁷. तर ती जर किंमत घातली तर पुढे जस्ट काय आहे, फक्त फ्रॅक्शनचे सबट्रॅक्शन आहे. 1/3² - 1/4², 1/9 - 1/16. दॅट्स ऑल. 16 - 9/12 इतकंच करायचं आहे आपल्याला. मग यावरनं λ1, λ2, λ3 तिन्ही तुम्ही शोधून काढू शकता. तर इथे एक सेक्शन आपला पूर्ण होतो. म्हणजे हा सेक्शन आहे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटचा. आणि ह्याच्या पुढचे जे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूक्लियसच्या बाबतीतले आहेत. सो कॅल्क्युलेट द रेडियस अँड डेन्सिटी ऑफ germanium 70 nucleus given its mass to be approximately equal to 69.924 U. The radius of the nucleus is equal to R0 into cube root of A. A is atomic mass. R0 is 1.2 into 10⁻⁻15 meter. So that is the radius of the orbit for which atomic mass is 1, that is hydrogen atom. आता आपल्याला विचारलाय रेडियस आणि डेन्सिटी विचारली आहे. सो द रेडियस ऑफ न्यूक्लियस विथ मास नंबर A is given as Rx is equal to R0 A⁴. So for this germanium it is 1.2 into 10⁻⁻15 into 70 cube root. आणि त्याच्यानंतर डेन्सिटी काढायला सांगितली आपल्याला. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. अँड द मास ऑफ न्यूक्लियस इज मास ऑफ न्यूक्लियॉन into its atomic mass number divided by its volume is 4/3 pi Rx³. So here if we readjust the term, हा 3 इथे वरती जाईल आणि आपल्याला मिळेल 3ma/4 pi Rx³. तर Rx³ आपण शोधून काढला आणि या सगळ्या इतर सगळ्या ज्या आहेत व्हॅल्यू त्याच्यामध्ये फिलअप केल्या की आपल्याला त्याची डेन्सिटी देखील मिळू शकते. कॅल्क्युलेट द बाइंडिंग एनर्जी ऑफ लिथियम 73, masses of hydrogen and lithium atom being 1.007825 U and 7.016 U respectively. आता बाइंडिंग एनर्जीचा फॉर्म्युला काय? एक तर दॅट एनर्जी इज इक्वल टू Δmc². म्हणजे हे आइन्स्टाईनचं इक्वेशन आहे Δmc². आता ΔM म्हणजे काय? ΔM म्हणजे त्या लिथियमच्या ॲटम मधल्या सगळ्या न्यूक्लियॉन्सचं मास. 37 आहे बघा त्याच्यामध्ये. 37 आहे याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये 3 प्रोटॉन्स आहेत आणि टोटल प्रोटॉन न्यूट्रॉनची समेशन 7 आहे. म्हणजे न्यूट्रॉन त्याच्यामध्ये 4 आहेत. म्हणजे 3 इंटू मास ऑफ प्रोटॉन प्लस 4 इंटू मास ऑफ न्यूट्रॉन हे त्या प्रोटॉन न्यूट्रॉनचं टोटल मास आहे. आणि यातनं सबट्रॅक्ट करायचं ॲक्च्युली लिथियम ॲटमचं ॲटॉमिक मास. तर तो जो उरेल दॅट इज द मास डिफेक्ट. तो असेल मास डिफेक्ट. आणि त्याला जर c² मल्टिप्लाय केलं आपण तर आपल्याला मिळेल त्याची बाइंडिंग एनर्जी. तर 1 ॲटॉमिक मास युनिट. इथे अजून एक कॉन्स्टंट लक्षात ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या कॉन्स्टंटवरती अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. 1 U किंवा 1 AMU
is 931.5 mega electron volt per c square. E is equal to mc square. m च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू घातली द मास ऑफ न्यूक्लियॉनची 1.66 into 10 raised to minus 27. त्याला c स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं ते आलं 14.94 into 10 raised to minus 11. आणि या जूलचं रूपांतर आपल्याला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याला 1.6 into 10 raised to minus 13 ने डिवाइड केलं. जर आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन व्होल्ट हवे असते तर 10 raised to minus 19 ने मल्टिप्लाय आपल्याला डिवाइड करायला लागलं असतं. आपल्याला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हवेत म्हणून आपण 10 raised to minus 13 केलं आणि त्याच्यातनं आपल्याला मिळालं की 931.25 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. हे त्या एका 1 U चं इक्विव्हॅलंट अशी ही एनर्जी आहे. 1 U ची इक्विव्हॅलंट एनर्जी आहे. म्हणून काय केलंय बघा, इथे त्यांनी काय केलंय 3 into 1.007825 this is mass of proton plus 4 into 1.00866 that is mass of neutron. याच्यातनं सबट्रॅक्ट केले त्यांनी 7.016 that is the atomic mass of lithium. हा मास डिफेक्ट आला आहे. त्या मास डिफेक्टला त्यांनी 931.5 ने मल्टिप्लाय केलं आहे सरळ टू गेट द एनर्जी इन मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता पुढे पण असंच आहे, एक सिमिलर प्रॉब्लेम आहे. कॅल्क्युलेट द एनर्जी रिलीज बाय द इन द अल्फा डीके ऑफ PU238 to U234 आणि आपल्याला त्यांची मासेस दिली आहेत सगळ्यांची. तर इथे पण तसंच की यातनं जो मास लॉस झाला आहे तो आपल्याला मास लॉस काढायचा आहे. तर m ऑफ PU जे आपल्याला दिलं आहे मायनस m ऑफ युरेनियम मायनस यातनं एक अल्फा पार्टिकल यातनं निघाला दॅट इज मायनस मास ऑफ हेलियम ॲटम. आणि या सगळ्या हा जो सगळा मास डिफेक्ट आहे त्या मास डिफेक्टला तुम्ही 931.5 ने जर मल्टिप्लाय केलं तुम्हाला मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये तिथे उत्तर मिळेल. पुढचा आहे कॅल्क्युलेट द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द बीटा पार्टिकल दॅट इज पॉझिट्रॉन विच इज इमिटेड बाय द डीके ऑफ सोडियम 2211. सोडियमचं मास दिलंय, निऑनचं मास दिलंय. मग आधी आपण डीके इक्वेशन लिहिलं. सोडियम 2211 gives you neon 2210 प्लस अ पॉझिट्रॉन प्लस न्यूट्रिनो. इथे सुद्धा आपण मास डिफेक्ट काढलाय बघा की सोडियमच्या ॲटमचं मास जे आपल्याला दिलेलं आहे त्यातनं आपण सबट्रॅक्ट केलं निऑनच्या ॲटमचं मास आणि त्यातनं आपण सबट्रॅक्ट केलं त्या पॉझिट्रॉनचं मास आणि जो मास डिफेक्ट मिळाला त्याला आपण 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्टनी मल्टिप्लाय केलं आहे. न्यूट्रिनो चं आपण इथे मास इग्नोर केलं आहे. पुढचा आता म्हणजे इथे हा सेकंड सेक्शन पण संपला. आता तिसरा आहे तो म्हणजे हाफ लाईफ पिरियड च्या संबंधितचे न्यूमरिकल. हाफ लाईफ ऑफ न्यूक्लिअर स्पेसीज एक्स इज 3.2 days. त्याचा डीके कॉन्स्टंट विचारला आहे आपल्याला म्हणजे लॅम्बडा. नंतर त्याचा ॲव्हरेज लाईफ विचारला आहे आणि ॲक्टिव्हिटी ऑफ दिस सॅम्पल विचारली आहे. तर हाफ लाईफ पिरियडचं सुद्धा इथे आपण थोडंसं डेरिवेशन करून बघूया की द टोटल नंबर ऑफ न्यूक्लाय इज इक्वल टू द न्यूक्लाय ॲट द बिगिनिंग दॅट इज ॲट t इक्वल टू 0 इंटू e⁻⁻t. आता t हाफ याचा अर्थ हाफ लाईफचा अर्थ काय की आहेत त्याच्या अर्धे न्यूक्लियस शिल्लक राहिले म्हणजे n0/2 शिल्लक राहिले. मग n0/2 जर शिल्लक राहिले असतील तर n0/2 इक्वल टू n0 e⁻λ इंटू t हाफ. तर इथे n0 कॅन्सल झाल्यानंतर आणि या e⁻λt हाफला इकडे आणल्यानंतर आणि 2ला इकडे आणल्यानंतर आपल्याला मिळतं e⁻λ इंटू हाफ इक्वल टू 2. मग दोन्हीकडे आपण
log to the base e असं जर घेतलं आपण तर log to the base e of e raised to lambda t half is equal to ln of 2 असं मिळतं आपल्याला. ln आणि e म्हणजे हे एकमेकाला कॅन्सल करतील आणि आपल्याला मिळेल की लॅम्बडा टी हाफ. त्याच्यावरून आपल्याला लॅम्बडाची किंमत मिळते ln/2/t हाफ आपल्याकडे आहे, त्याच्यावरून आपल्याला लॅम्बडाची किंमत मिळू शकते. ॲव्हरेज लाईफ रिलेटेड टू द डीके दॅट इज ताऊ इज रेसिप्रोकल ऑफ लॅम्बडा, तर त्या लॅम्बडाचा रेसिप्रोकल आपण इथे काढला. The activity of the radioactive sample decreased from 350 per second to 175 per second in 1 hour. So determine the half-life of the species. आपल्याकडे activity चा फॉर्म्युला आहे की activity AT is equal to A0. A0 is activity at t equal to 0 e raised to minus lambda t. So this is activity at t equal to 0 and this is activity at t equal to t. Correct. तर activity at t equal to t आपल्याकडे 175 आहे आणि activity at t equal to 0 350 आहे आणि किती आफ्टर 1 hour आहे ते म्हणजे t किती आहे आपला 3600 सेकंद e. मग काय केलं आपण की म्हणजे आपल्याला काय मिळालं 175 इज इक्वल टू 350 e raised to minus lambda into 3600. मग आपण इकडे ट्रान्सपोज केलं मग e raised to lambda into 3600 is equal to 350/175. करेक्ट. दोन्हीकडे ln घ्या म्हणजे lambda into 3600 is equal to ln of आता 350/175 म्हणजे 2. So it is 0.6931. So we got that lambda. याच्यावरून आपल्याला लॅम्बडाची किंमत मिळेल ln of 2 693 divided by 3600. So this is that. And half life त्याच्यावरून आपल्याला काढता येईल. half life is 0.693 upon lambda. So like that we can calculate. In an alpha decay, the daughter nucleus produced is itself unstable, undergo further decay. If the number of parent and daughter nuclei at time t are np and nd respectively, and their decay constants are lambda p and lambda d, what condition need to be satisfied in order for nd to remain constant? So the number of parent nuclei decaying between time 0 and dt for small values of dt are given by np lambda p dt. This is the number of daughter nuclei produced in time dt. The number of daughter nuclei decaying in the same interval is nd lambda d dt. For number of daughter nuclei to remain constant, these two quantities, that is number of daughter nuclei produced in time dt and number of the nuclei decaying time dt must be equal. So np lambda p dt must be equal to nd lambda d dt. So for that we should have lambda p np lambda p equal to nd lambda d. Here also the similar problem, that delta mc square problem is there. We have the equation where that uranium 236 is producing iodine 137, iridium 97 and 2 neutron. Total mass of uranium minus mass of iridium minus mass of iodine minus 2 into that mass of neutron into c square. Like that you can. Next question is also similar one.